Alright, I hope you guys are doing great. तर आज आपण पाहणार आहोत HTML boilerplate. So let's start it. HTML boilerplate is a skeleton of our web pages in which all the basic tags are included. And structure starts with the doc type HTML. तर डॉक टाईप HTML काय आहे तर सिम्पली हे आपल्या डॉक्युमेंटचं टाईप आपल्याला सांगतं आणि HTML फाईलला डिफाईन करतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की HTML टॅग स्टार्ट होतोय आणि तो एंड होतोय एकदम लास्टला. त्यामुळे याला आपण काय म्हणतोय रूट टॅग असं म्हणतोय. कारण याचं असं आहे की ऑल टॅग्स आर इन्क्लुडेड इनसाइड द HTML. दॅट्स वाय याला आपण रूट टॅग असं म्हणतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हेड टॅग स्टार्ट होतोय. त्यामध्ये आपला मेटाडेटा प्रेझेंट आहे, कॅरेक्टर सेट प्रेझेंट आहे, कंटेंट विड्थ प्रेझेंट आहे, डिव्हाइस विड्थ प्रेझेंट आहे, टायटल प्रेझेंट आहे. त्यामुळे असं म्हणू शकतो की आपल्या वेब पेजची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन ही हेड टॅगमध्ये प्रेझेंट असते. इन्फॉर्मेशन अबाउट द वेब पेज. त्यानंतर आहे बॉडी टॅग. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द HTML बॉयलरप्लेट बिकॉज आपला जो काही कॉन्टेंट आहे तो युजर्सला व्हिजिबल होतो बॉडी टॅगमुळे. कारण बॉडी टॅगच्या आतमध्ये जो कॉन्टेंट प्रेझेंट असतो तो वेब पेजवर डिस्प्ले होतो ॲज वेल ॲज युजर्सला व्हिजिबल असतो. दॅट्स इट. हेच होतं HTML बॉयलरप्लेटचं एक्सप्लेनेशन. आय होप यू लाईक द व्हिडिओ. हिट द लाईक बटन, कमेंट युअर व्ह्यूज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.